मात्र तरी देखील जल्लोषात कुठेही कमी दिसत नाहीये। पाऊस असूनही जराही उत्साह कमी झालेला नाहीये आणि गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहेत। अनेक गोविंदा पथक राज्यभरातून येत असतात, या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी तिथे येत असतात। 4 दृश्य सध्या आपण पाहतोय। तर यंदा 10 थर कोणतं गोविंदा पथक लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि यामध्ये बाजी मारली आहे ती कोकण नगर गोविंदा पथकानं। कोकण नगर गोविंदा पथकानं दहीहंडी उत्सवात 10 थरांची सलामी दिलेली आहे। यंदा जय जवान पथक देखील 10 थर लावणार असं बोललं जात होतं, मात्र त्याआधीच कोकण नगर गोविंदा पथकानं 10 थर लावलेले आहेत। आपण हे दृश्य पाहूयात, कशा पद्धतीनं हे 10 थर लावले आणि सलामी दिली गेली ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानमध्ये, जिथे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दहीहंडी आयोजित केलेली आहे। तिथे कोकण नगर गोविंदा पथकानं दहीहंडी उत्सवात 10 थरांची सलामी दिलेली आहे। यंदा 10 थर नेमकं कोण लावणार? गोविंदा पथक कोणतं गोविंदा पथक असणार? जय जवान गोविंदा पथक 10 थर लावणार असं वारंवार बोललं जात होतं, मात्र यामध्ये बाजी मारलेली आहे कोकण नगर गोविंदा पथकानं। कोकण नगर गोविंदा पथकानं दहीहंडी उत्सवात 10 थरांची सलामी दिलेली आहे। ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानमधली ही दृश्य, मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी। सध्या ही 4 दृश्य आपण पाहतोय। ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठान इथे ही दहीहंडी रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेली आहे। त्यानंतर अगदी आणखीन एक मानाची दहीहंडी बोरिवलीमध्ये मागाठाणे दहीकाला उत्सव, जिथे प्रकाश सुर्वे दरवर्षी दहीहंडी आयोजित करत असतात। आता आणखीन एक पथक दहीहंडीसाठी थर लावण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरू झालेला आहे। खरं तर या सगळ्याच दहीहंडींना राजकीय पाठबळ देखील गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळे आता तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा पालिकेच्या निवडणुका असतील, यानिमित्त अनेक राजकीय पक्षांकडून विविध दहीहंडींचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई शहर असेल किंवा उपनगरात या दहीहंडींचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळ्यात आधी दादरमधल्या आयडियल बुक डेपोची ही मानाची पारंपरिक दहीहंडी सकाळीच फोडण्यात आली। तेजस्वीनी या पथकानं 5 थर लावत आधी सलामी दिली, त्यानंतर ती दहीहंडी फोडली गेली आणि आता ठाणे असेल किंवा मुंबई असेल ठिकठिकाणी विविध पथकं जात आहेत, विविध थर लावून सलामी दिली जाते आणि दिवसाच्या शेवटी नेमकं कोण दहीहंडी फोडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं। मात्र संपूर्ण दिवसभरात कुणाचाही जल्लोष कुठेही कमी होत नाही आणि त्यांचाच उत्साह वाढवण्यासाठी अनेक नेते असतील, मंत्री असतील किंवा सेलिब्रिटी असतील, विविध दहीहंडीला भेट देत त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत असतात। सध्या ही दृश्य आपण पाहतोय मागाठाणे दहीकाला उत्सवाची, जिथे प्रकाश सुर्वे यांच्याकडून या दहीहंडीचं दरवर्षी आयोजन केलं जातं। ही देखील एक मानाची मोठी दहीहंडी समजली जाते आणि इथे देखील राज्यभरातून विविध पथकं येत विविध थर लावतात, दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। आपला थर जरी खाली कोसळला तरी देखील या गोविंदांचा किंवा गोपिकांचा जल्लोष मात्र कमी होत नाही। इतर गोविंदा पथकांना ते तितकंच प्रोत्साहन देत असतात आणि जल्लोष करत असतात, ताल धरत असतात। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह आनंद पाहायला मिळतोय। खरं तर जे आहे या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की याच ठिकाणी नवीन विश्वविक्रम रचला जाईल आणि आता जे आहे कोकण नगर गोविंदा पथकाने हा विश्वविक्रम रचलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी गोविंदा पथकाचे गोविंदा आहेत, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे जे आहे त्यांनी हा नवीन विक्रम रचलेला आहे। सर, काय सांगाल? खरं तर लक्षवेधी अशा प्रकारचा हा नवीन विश्वविक्रम आपल्या माध्यमातून रचलेला आहे, कशा प्रकारे तयारी केली होती आणि काय सांगाल, कसं वाटतं? आता गेले 2 ते 2.5-3 महिने आम्ही सराव करत होतो आणि यावेळी सराव पण आमचा खूप चांगला झाला होता। आम्ही आठवडाभर जेव्हा शेवटच्या टप्प्यात आलो तेव्हा आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की आम्ही यावेळी 10 काही करून लागणार, आमच्या एवढं कॉन्फिडन्स फुल होता आम्ही आणि आम्ही त्याच करून दाखवलं आहे। सगळ्या मुलांची मेहनत आहे आणि आम्हाला ते फळ भेटले। आज किती महिन्यांची तयारी होती? हे आधीच ठरवलेलं का की यंदाचा विश्वविक्रम हा आपल्या माध्यमातून रचला जाईल? कोकण नगर जे आहे गोविंदा पथक कशा प्रकारे ह्यासाठी तयारी करत होतं? असं काय नाही, सराव तर आमचा चालू होता, ठरवून तर काय होत नाही। जसा जसा सरावाचा टप्पा वाढत गेला तसं कळत जातं की बाबा हा एवढे लागतील किंवा काय होणार ते, ठीक आहे। आणि अजून एक इच्छा आहे की दुसरं पण मंडळ एक आहे ते पण प्रयत्न करत आहे, देव करो त्यांच्या पण प्रयत्नाला यश देऊ
त्यांचे पण 10 लागले पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आहे. अजून मला माहिती नाही की बाहेर काय झालंय, पण देव करू लागून दे त्यांची पण. गोविंद पताकांना काय आव्हान मेसेज असेल आपल्या माध्यमातून, जे अशा प्रकारे मानवी तऱ्हेचे मनोरे रचतात? कुठेतरी आपण अनेक दुर्घटना पाहतो, परंतु हा खेळ जो आहे किंवा जो हा गोविंद असतो तो एकमेकांना साथ देऊन हात देऊन पुढे वर नेण्याचा खेळ पाहिला जातो. विशेष म्हणजे शेवटचे 4 महत्त्वाचे हुकुमी इक्के तुमच्यात होते, त्यांच्याबद्दल काय सांगाल? जवळजवळ 70 दिवस तरी ते 4 एक्के प्रॅक्टिस करत आहे. 70 दिवस प्रॅक्टिस चालू होती त्यांची. दररोज 4 एक्के हा आमचा सराव चालूच होता. आणि यावेळी आम्हाला प्रोमध्ये संधी भेटली नव्हती, तर आम्हाला तो बराच वेळ भेटला की आम्हाला ती प्रॅक्टिस करायला जरा चांगला वेळ भेटला. त्याच्यासाठी पण आमचं नशीबच सांगू शकतो आम्ही. यावेळी प्रो नाही भेटलं, पण विश्वविक्रम तरी बनला. कोकण नगर वासियांनी हा इतिहास रचलेला आहे. आज परदेशी स्पेनचे पाहुणे ते सुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत, तुम्ही सेलिब्रिटी झालेला, त्यांच्यासाठी कसं वाटतंय? सेलिब्रिटी असं काय नाही, आमची ओळख म्हणजे हे टोनी हे स्पेनमधलं असं एकमेव पदक आहे की गेले ते सलग 2-4 वर्ष कंटिन्यू तिकडची चॅम्पियनशिप जिंकतात आहे. आणि हा त्यांच्यातला मेन प्लेअर आहे. हा 3ऱ्या का 4थ्या थरावर खेळतो, पण यांचं वय आता 59 आहे, तरी तो एवढा म्हणजे वयस्कर असून देखील अजून प्लेअर खेळतोय तिकडे. ह्याच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आमची इन्स्पिरेशन तर आहेच, प्लस आमची एवढी चांगली फ्रेंडशिप आहे गेली 4 वर्ष की त्याला सांगता येत नाही. कंटिन्यू वर्षभर कधी वेळ भेटला तर फोनवर मेसेज वगैरे, व्हिडिओ कॉल वगैरे चालू असतात. धन्यवाद. कोकण नगरचं पुढचा विक्रम काय असणार आहे आणि कशा प्रकारे त्यासाठी तयारी असणार आहे? आमचं हाच विक्रम झाला आहे आणि हेच आम्ही उतरवायचा प्रयत्न करू. परत कधी जेव्हा आम्ही खेळू किंवा प्रॅक्टिस करू त्या गोष्टीत आम्ही उतरवायचा प्रयत्न करू. नक्कीच हेच ते संपूर्ण कोकण नगर गोविंदा पथक होतं, ज्याने विश्व विक्रम जो आहे तो रचलेला आहे. 10 थर राहून यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानात जे आहे एक नवीन विक्रम आता नोंद झालेली पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच कुठेतरी लक्ष वेधे अशा प्रकारचा कोकण नगर गोविंदा पथकाचा जे आहे या ठिकाणी विजय पाहायला मिळत आहे. ठाण्यावर मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तर